मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की भाग वाटप म्हणजे काय, त्याचे अर्थ, ऑल गोष्टी आपण डिस्कस केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी. बघा, भाग वाटपाच्या तरतुदी व अटी काय काय सांगण्यात आलेल्या आहेत, काय काय नाही. प्रत्येक कंपनी जी भाग वाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भाग वाटपा संदर्भाच्या तरतुदीची पूर्तता करावी लागते. कोणतीही कंपनी आजच्या टाइमला जर भाग वाटप करायचा असेल तर त्या भाग वाटपाचे काही नियम आहेत, अटी आहेत, काही गोष्टी जे कंपनी कायदा 2013 मध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत त्या अटींची पूर्तता करावी लागते. ते सर्व अटीचे पालन तुम्हाला करावे लागते. एखादी एक सार्वजनिक कंपनी असेल त्यास माहिती पत्रक आणि प्रतिभूती वाटप नियम 2014 आणि सेबी भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता अधिनियम 2018 चे पालन करावे लागते. सर्वात पहिला, जर तुमची कंपनी सार्वजनिक असेल तर सार्वजनिक कंपनी नियम 2014 जे की माहिती पत्रक आणि प्रतिभूतींशी संबंधित आहे, त्याचबरोबर सेबीशी रिलेटेड भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता अधिनियम 2018 चे पालन करावे लागते. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे, 2014 आणि 2018. आता सर्वात पहिला कोणत्या कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. पहिली आहे नियामक तरतुदी आणि दुसरा आहेत सर्वसाधारण तत्वे. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो, भाग वाटपाच्या नियामक तरतुदी स्पष्ट करा, भाग वाटपाचे सर्वसाधारण तत्वे स्पष्ट करा. नियामक तरतुदी म्हणजेच काय हे आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. नियामक तरतुदी जे असतात 2013 कंपनी कायद्याशी अधीन राहून कंपनीला नियमांचे पालन करावे लागते. म्हणजे जे कंपनी कायदा 2013 मध्ये सांगण्यात आलेला आहे त्याचे पालन तुम्हाला करावे लागते. आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिली प्रोव्हिजन आहे. बाबा, प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी म्हणजेच काय, भाग वाटप करायचं असेल तर अगोदर हे सगळे गोष्टी करावे लागतात. कळालंय? तरतुदी म्हणजे अगोदर पासून तयारी करून ठेवणे. जर तुमचा बर्थडे असेल आणि घरी पार्टी असेल तर मग तुम्ही केक आणता, कोल्ड ड्रिंक्स आणता, थोडंसं डेकोरेशन वगैरे सजावट करून ठेवता, फ्रेंडसाठी चॉकलेट्स वगैरे आणत असता का, बाजारातून सामान वगैरे असतं, कारण तुमच्या घरी कार्यक्रम असते. ह्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी लागतात. तसंच कंपनीला जर भाग वाटप करायचा असेल तर अगोदरपासून कोणत्या कोणत्या गोष्टींची नियमन करून कोणत्या कोणत्या गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागते ते आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. सर्वात पहिला पॉइंट, माहिती पत्रकांची नोंदणी. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते. कंपनीला कधी पण भाग विक्री करत असताना जो प्रॉस्पेक्टस असतो, माहिती पत्रक असतो, तो कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सबमिट करावा लागतो. माहिती पत्रकांवर सर्व प्रस्थापित संचालकांच्या सह्या असावे लागतात. कोणतीही कंपनी भाग वाटप करत असताना माहिती पत्रक सादर करते, त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की बाबा किती भाग आहेत, काय नाहीत, कुठून पैसे येणार आहेत, काय नाहीत, आलेले पैसे कुठे जातील, एक पूर्ण कच्चा चिठ्ठा त्याच्यावर लिहिलेला असतो. आणि हे लिहिल्यानंतर कंपनीला ते कोणाकडे सादर करावे लागते, कंपनीचा जो रजिस्ट्रार असतो नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. त्याचबरोबर नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर जो नोंदणी अधिकारी असतो तो सर्व संचालकांच्या सह्या घेतो त्याच्यावर. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, नवीन कंपनीसाठी किंवा संचालक किंवा त्यांच्या अधिकृत वकिलांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये जो कंपनीचा सीएस असतो, कंपनी सेक्रेटरी असतो, किंवा एखादे आजकाल खूप सारे सीएस आहेत जे लॉ LLB पण करायला, राईट. सो अशा वेळेस एकच व्यक्ती दोन्ही भूमिका पार पाडत असतो. कंपनीचा जो ऑथोराइज्ड लॉयर असतो त्याची पण त्याच्यावर स्वाक्षरी असणं महत्वाची असते. सर्वात पहिला, माहिती पत्रकाची नोंदणी कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावी लागते. नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा केल्यानंतर नोंदणी अधिकारी काय करतो, त्याच्यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळाचे सर्व संचालकांची सह्या घेतो. त्याचबरोबर कंपनीचा जो अधिकृत वकील आहे तो वकील सुद्धा त्याच्यावर काय करत असतो, स्वाक्षरी करत असतो. कारण हे सगळे जे गोष्टी असतात, अशा पद्धतीच्या गोष्टी होत असताना या सर्वांमध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहूनच अशा सर्व गोष्टींचे पालन तुम्हाला करावे लागते. आता जर एखाद्या भागधारकाला कंपनीचे भाग खरेदी करायचा असेल तर सर्वात पहिला
कंपनीला अर्ज करावा लागते, अर्जासोबत अर्जाची रक्कम द्यावी लागते. तर ह्या अर्जाची रक्कम बद्दल या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. कंपनी जे आहे ते केव्हा पण भाग विक्री करत असताना जेही भागधारकाला कंपनीकडून भाग खरेदी करायचा असतात तर अर्ज करावं लागतं. अर्जासोबत जर एखाद्या भागाची किंमत 100 असेल तर त्याच्या 5% किती रुपये होतात, 5 रुपये. आणि प्रत्येक भागांसाठी तुम्हाला 5 रुपये भरावे लागतात. किंवा सेबी निश्चित करते की त्या भागाची अर्जाची रक्कम किती असली पाहिजे. राईट. कारण तुम्हाला भाग विक्री करायच्या अगोदर कंपनीमध्ये डिसाईड झालं की आपला भाग विक्री करायचे आहेत. कंपनीचे सगळे अधिकारी, कंपनीचे सगळे वकील, कंपनीचे सगळे संचालक मंडळ यांचे सह्या झाले, मग तुम्हाला हे दस्तऐवज घेऊन सेबीकडे जावं लागते. सेबीला हे सबमिट करावं लागते. मग सेबी जे आहे ते तुम्हाला IPO ची परवानगी देत असते, भाग विक्रीची, भाग वाटपाची परवानगी देत असते. भाग विक्री केले म्हणजे वाटप तुमच्याकडे झालं, बट भाग विक्री करण्याच्या अगोदर कंपनीला सेबीची परवानगी घ्यावी लागते. सेबीचे अधिकारी चेक करतात भागाची किंमत किती आहे काय नाही, मग त्याच्यावर ठरवतात. ओके. जर भागाची किंमत जास्त असेल तर 5%, जर भागाची किंमत कमी असेल मग सेबी डिसाईड करते किती ठेवायचं का नाही. सर जिथपर्यंत मला माहित आहे, मी तुमचे मागचे अनेक व्हिडिओज बघितलं, त्या व्हिडिओज मध्ये तुम्ही 25% सांगितलं आणि आता अचानक 5% म्हणायलात. बघा इथं फरक आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सेबीनं सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनीत किमतीच्या किती टक्क्याचं निश्चित केलेलं आहे, 25. जर तुमची कंपनी सार्वजनिक असेल तर भागाच्या एकूण किमतीच्या एका भागाची जेवढी किंमत आहे त्याचा 25%, म्हणजे 100 रुपयाचा एक भाग असेल तर मग 25% किती होतात, 25 रुपये होतात. सर एका भागाची किंमत जर 1000 असेल तर मग 25% किती होतात, 250 होतात. मग तुम्हाला 250 रुपये प्रत्येक अर्जदाराकडून अर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील. हे मी डिसाईड नाही केलेलं आहे, हे कोण डिसाईड केलेलं आहे, सेबीने निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, हे 25% जे पैसे आहेत प्रत्येक अर्जाचे हे बँकेत अर्ज शुल्क जमा करावे लागतात. आता जर तुम्हाला एखाद्या कंपनीचे भाग घ्यायचे असतील, भागाची किंमत आहे 100, 25% मिनिमम पेड करावं लागतात, म्हणजे किती झाले, 100 च्या 25% 25. आता एकूण किती भाग तुम्हाला घ्यायचे, सर मला एकूण 20 भाग घ्यायचे, 25% रक्कम किती झाली, 25, म्हणजे 25 गुणिले 20 मिनिमम 25 गुणिले जर 20 केलं तर जवळपास 500 रुपये तुम्हाला जे आहेत ते त्या बँकेमध्ये जमा करावे लागतील. मग राहिलेले जे पैसे आहेत, राहिलेले पैसे तुम्ही कंपनी मागेल. एकदा भाग वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली, तुम्हाला जर भाग वाटप झाले तर कंपनीला समोरचे पैसे द्यायचं. कारण एका भागाचे 100 पैकी 25% दिला, 75% जर राहिलेत ना ते पण पेड करावं लागेल. मग तुम्हाला भाग वाटप झाले तर ते 75% पेड करायचं. तुम्हाला जर भाग वाटप झाले नाही तर मग 25% कंपनी स्वतः तुम्हाला पैसे वापस करेल. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जर कंपनीला भाग वाटप करायचा असेल तर एकूण भागांच्या निश्चित दर्शनी किमतीच्या 25% भागधारकांकडून अर्जाच्या स्वरूपात शुल्क म्हणून घ्यावं लागेल. कोणासाठी, सार्वजनिक कंपनीसाठी. सर्वसामान्य खाजगी कंपनी असेल तर 5% सांगण्यात आलेलं आहे. ऍट द एंड सर्व गोष्टी कोणाच्या हातामध्ये असतात, सेबीच्या. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, किमान अभिधान उभारणी, अतिशय महत्वाचा पॉइंट. सर किमान अभिधान उभारणी म्हणजेच काय, किमान अभिधान उभारणी म्हणजेच विक्रीस काढलेल्या भागाचे आवश्यक असलेली किमान विक्री होणे. तुम्हाला साधं सरळ लॉजिक आहे, कंपनीनं जर 1000 भाग विकायला काढले तर कमीत कमी, नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे इथं, सदर किमान अभिधान रक्कम माहिती पत्रकात नमूद केलेली असते. माहिती पत्रक वाटपापासून 30 दिवसाच्या आत ही रक्कम जमा केली पाहिजे. त्यानंतर सेबीच्या किमान अभिधान रक्कम हे विक्रीस काढलेल्या भाग भांडवलाच्या 90% असावी. आता सोप्या भाषेत सांगायचं असेल तर कंपनीने जर 1000 भाग विकायला काढले तर कमीत कमी 90% म्हणजेच 900 भाग विकल्या गेल्या पाहिजेत. किती, 900 भाग. आणि विकण्यासाठी कंपनी जवळ किती दिवसाचा कालावधी आहे, 30 दिवसाचा. साधा सिंपल लॉजिक आहे, कंपनी 1000 भाग विकायला काढली
30 दिवसाच्या आत मिनिमम 90% भाग विकले गेले पाहिजेत. म्हणजेच 1000 भाग पैकी 900 भाग विकल्या गेले पाहिजेत 30 दिवसाच्या आत. समजा सर एखादी कंपनी 1000 भाग विकायला काढली आणि त्यातले 900 भाग विकल्याच गेले नाहीत, 700 भाग विकले, मग कंपनीला भाग विक्रीची जे प्रोसेस आहे, कंपनीला भाग विक्रीची प्रक्रिया तिथंच थांबावी लागते आणि ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केले त्यांना त्यांचे पैसे परत करावे लागतात. का? कारण सेबीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले नाही. सर असं का झाले नाही? बघा, एखादी एक कंपनी चांगली असेल तर लोक अंगावर पडू पडू भाग घेतात. कंपनी 1000 भाग विक्री करायला काढली, 10,000 15,000 ची मागणी येत असते. का? कारण लोकांना माहिती आहे कंपनी चांगली आहे. बट कंपनी भाग विकायला काढली, लोक भागच खरेदी करायला तयार नाहीत, म्हणजे दाल में कुछ काला आहे. आणि मग पुढे जाऊन जर अशी कंपनी 200 भाग 300 भाग विकली आणि कंपनीच्या भागांच्या किमती डाऊन झाल्या तर सर्वसामान्य नागरिकांचा पैसा लुटल्यासारखं होते, त्यांची फसवणूक होते. म्हणून कंपनीनं सांगितलं, सेबीचे मार्गदर्शक तत्व काय म्हणतात की एकूण विक्री काढलेल्या भागांपैकी 90% भाग विकले गेल्या पाहिजेत, 90% रक्कम विकल्या गेली पाहिजेत, म्हणजे 90% रक्कम तरी आली पाहिजे. आता 90% रक्कम कधी येते? जेव्हा 90% भाग विकले जातात. सेमच आहे ना. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, किमान अभिधान उभारणी न झाल्यास त्यास भागांना कमी मागणी, अंडर सबस्क्रिप्शन, म्हणजेच कंपनीने विक्री काढलेल्या भागांसाठी कमी अर्ज येणे असे म्हणतात. आता अंडर सबस्क्रिप्शन म्हणजेच काय बघा, ज्यांचं इश्यू ऑफ शेअर्स झालेलं आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी एका मिनिटामध्ये क्लिक होतात. त्यातल्या त्यात जर तुमचं अकाउंट्स असेल तर बघा, कंपनीनं 1000 भाग विकायला काढलं आणि 1200 ची मागणी आली तर विकायला काढलेल्यापैकी जास्त मागणी आली, ह्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. कंपनीनं 1000 भाग विकायला काढलं, 1000 ची मागणी आली, ह्याला म्हणतात फुल सबस्क्रिप्शन. फुल सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, जेवढं विकायला काढलं होतं तेवढं विकलं, हाऊसफुल. ओके, कंपनीने 1000 भाग विकायला काढलं, मागणी आली फक्त आणि फक्त 750. भाग विकायला काढले तर 1000, मागणी कितीची आली? 750. मग ह्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. याला काय म्हणतात? अंडर सबस्क्रिप्शन. का? कारण 1000 भाग विकायला काढले, मिनिमम जेवढे भाग विकायला काढले त्यापैकी 90% विकल्या गेले पाहिजेत. 1000च्या 90% किती होतात? 900 होतात. 1000च्या 90% किती होतात? कॉमर्स वाले आहात ना आपण, यायला पाहिजे. सर 1000च्या 90% 900 होतात, मग विकल्या किती गेले? 750. मग अशा परिस्थितीत कंपनीला भाग वाटप करता येणार नाही. साधं सिंपल लॉजिक. ऑलराईट, कारण अंडर सबस्क्रिप्शनचं केस आहे. ओके, डन. चलो नेक्स्ट चेक करूया. जस्ट 1 सेकंड, मी रिकनेक्ट करतो. नेटवर्क इश्यू मुळे डिस्कनेक्ट झालं होतं. डन. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट आहे, जर किमान अभिधान उभारणी झाली नाही. बघा, जर किमान अभिधान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. हे टाळण्यासाठी कंपनी भाग विमेदारांसोबत करार करते. आता नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीला 1000 भाग विक्री करायचे होते, मागणी कितीची आली? फक्त 750 ची मागणी आली. मग भाग वाटप बंद. का? कारण 90% आलं नाही. मग अशा वेळेस कंपनी काय करते? अगोदर पासून तरतूद करून ठेवते. कोणासोबत तरतूद करून ठेवते? कंपनी जे आहेत ते भाग विमेदार, शेअर किंवा स्टॉक इन्शुरर जे असतात, राईट, किंवा भाग विमेदार असतात, यांच्यासोबत करार करून ठेवते. सर त्यांच्यासोबत का करार करायची गरज आहे? साधं सिंपल आहे, जर किमान अभिधान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. आता हे जे 750 लोकांनी भाग खरेदी केले, हे लोक म्हणतात तुम्ही जर भाग विक्री करणं बंद केलात तर मग आमच्या पैशाचं काय? आमचे पैसे आम्हाला परत करा. कंपनी सांगते की डोंट वरी, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळून जातील, काळजी करायची काही गरज नाही. राईट, जस्ट 1 सेकंड. नो नीड टू वरी, तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला परत मिळतील, काही काळजी करायची गरज नाही. मग आता एंड मोमेंटला कंपनी पैसे कुठून आणणार?
तर कंपनी सरळ सरळ काय करत असते, भाग विमेदारांसोबत करार करते. भाग विमा करार म्हणजेच काय चेक करा, इथे सांगण्यात आलेलं आहे. भाग विमा करार म्हणजे कंपनीला किमान भांडवल उभारणी शक्य होण्यासाठी भाग विमेदार सोबत दलाली देऊन किमान भांडवल उभारणीची हमी घेत असते. मग अशा वेळेस काय करत असतात, भाग विमेदार दोन प्रकारचे काम करत असतात. कशा पद्धतीचे काम करत असतात, एक सर्वात पहिला एन मोमेंटला कंपनी जवळ या 750 लोकांना देण्यासाठी पैसे नसतील तर हे विमेदार असतात. हे 750 भागांची जी अर्जाची रक्कम आहे ते सगळ्या लोकांना परत करत असतात. दुसरा, कंपनीला किती भाग कमी पडायलेत भाग वाटपाची मर्यादा क्रॉस करण्यासाठी. बघा, टोटल 750 भाग विकले, किमान 90% म्हणजे किती 900. आता किती विकलेत 750, शिल्लक किती राहिले 150. मग कंपनी काय करत असते, ह्या भाग विमा कंपनी सोबत करार करते की त्यांना सांगते की सध्या सिच्युएशन साठी तुम्ही हे 150 भागांची खरेदी करा, 150 भागांचा अर्ज करा, म्हणजे टोटल 900 होतील. भविष्यात कंपनी तुमच्याकडून काही दिवसानंतर हे भाग वापस खरेदी करेल. अशा दोन पद्धतीचा करार होते. आता हे सर्व गोष्टी कंपनीवर अवलंबून असतात. कंपनी जर सांगितली की बाबा नाही आपल्याला कोणत्या इन्शुरन्स सोबत करार वगैरे करायचं नाही, आपल्याला रिस्क घ्यायचं नाहीये, आपण चांगली मेहनत करू, आणखी 2 वर्ष कंपनीचा प्रॉफिट वाढवू, पुन्हा 2 वर्षानंतर भाग विक्री करू, बट आता इन्शुरन्स कंपनी सोबत भाग खरेदी करून अशा कोणती जुगाड वगैरे करू नये. मग कंपनी सरळ सरळ सांगते की बाबांनो एक काम करा, भाग विमेदारांसोबत करार करून सांगते की सरळ सरळ 750 भागांची रक्कम परत करून टाका. आणि मग या 750 लोकांनी कंपनीच्या बँकेत जे पैसे टाकले होते ते सगळं सेटलमेंटची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कंपनी काय करेल, हे 750 भागांची किमती आहे हे विमेदारांना देऊन टाकेल. म्हणजे इनडायरेक्टली कंपनी काय करते, ह्या 750 चे यायला पैसे कंपनीवर 4-5 दिवसाचा टाइम असेल तर मग दुसऱ्या एका मित्रांकडून पैसे घेऊन 750 भागधारकांना देऊन टाकते. आणि मग ह्यांचे जेव्हा पैसे आले, सगळं सेटलमेंट क्लिअर झालं, त्या मित्रांना पैसे परत करून टाकत असते. ओके. त्याच्यानंतर भाग विक्री बंद होणे. भाग विक्री बंद होणे म्हणजेच काय, बघा सेबी नुसार भाग विक्री यादी कामकाजाच्या कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आजच्या पण व्हिडिओमध्ये सांगायलो, भाग विक्रीचा कालावधी ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेड भाग विक्री कोणत्या तारखेला चालू केली, 24 सप्टेंबर 2025 ला. किती तारखेला बंद करायली, 26 सप्टेंबर 2025. नीट लक्ष देऊन कॅलेंडरवर जाऊन चेक करा, 24 सप्टेंबर 25 ते 26 सप्टेंबर 25 हा कालावधी जो आहे तो कामकाजाचे दिवस आहेत. कामकाजाचे दिवस मीन्स सोमवार ते शुक्रवार. कारण भाग बाजार जो असतो तो दर शनिवार आणि रविवारी बंद असतो. मग कामकाजाचे दिवस काय, सोमवार ते शुक्रवार. ही दोन कालावधी सोमवार ते शुक्रवार मध्ये येते. कमीत कमी किती दिवसासाठी चालू ठेवायली, बघा कमीत कमी किती दिवसासाठी चालू ठेवले, 3 दिवस, 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर आणि 26. सर यांना जास्तीत जास्त किती दिवसासाठी ठेवता येते, सध्या तर सगळे कंपनी मिनिमम 3च दिवसासाठी ठेवायलेत, बट जास्तीत जास्त यांना जे आहे ते 10 दिवस खुले ठेवू शकतात. किती दिवस खुले ठेवू शकतात, 10 दिवस, राईट. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच अर्ज करू शकतात. आणि जर तुम्हाला ह्या कंपनीचे भाग पाहिजे असतील तर तुम्हाला 24 ते 26 मध्येच करावं लागेल. त्याच्यानंतर 24च्या अगोदर पण करता नाही येत ना, 26 तारीख गेल्यानंतर पण करता नाहीत. मग त्याच्यानंतर सर कधी, आता एकदा भाग विक्री प्रोसेस कंप्लीट झाली, भाग वाटप कालावधी झाली, कंपनीचे जे भाग आहेत ते भारतीय भाग बाजारात नोंद झाली, मग 1 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 11 वाजता भाग नोंद होतात कंपनीच्या भाग बाजारामध्ये. सो या तारखेला तुम्ही वापस भाग खरेदी विक्री करू शकता. बट आता जर घेतलात तर तुम्हाला एक भाग जे आहे ते मिनिमम 194 ते 204 रुपयाच्या आसपास पडते. एकदा भाग बाजारात नोंद झाल्यावर कदाचित या भागाची किंमत 230-240 पण होऊ शकते, जर भागाला मागणी जास्त असेल तर. नसेल मागणी, लोकांना वाटले की नाही कंपनीचे काही कामाची नाही, दंड आहे, मग हेच भाग तुम्हाला 150-160 ला सुद्धा मिळू शकतात. यस, मिळू शकतात. अनेक वेळेला असं होते की जेव्हा कंपनी भाग विकायला काढते तेव्हा भागांच्या किमती जास्त असतात. एकदा भारतीय भाग बाजारात नोंद झाल्यानंतर सर्व नागरिकांना लगेच कळून जाते
की लोकांना या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे का, भारतीय भाग बाजारात या भागांना मागणी आहे का. जर मागणी असेल तर भागांच्या किमती वाढतील, मागणी नसेल तर भागांच्या किमती काय होतील, कमी होतील. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, वाटपाचा आधार. वाटपाचा आधार म्हणजेच काय, साधं सिंपल आहे. भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झाले पाहिजेत. कंपनी निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केले जाते. साधं सिंपल पॉइंट आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, भाग वाटप, कंपनीला जर भागांचे वाटप सर्वसामान्य भागधारकांना करायचं असेल तर विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झाले पाहिजेत. आता कंपनीने जे भाग वाटप करत असते, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, रिटेल इन्व्हेस्टर्सला एक भाग संख्या देण्यात येते. म्हणजे साधं सिंपल आहे, कंपनी जवळ जर 10,000 भाग असतील तर कंपनी सांगते की बाबा 10,000 पैकी जे 2,000 भाग आहेत हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचले पाहिजेत. त्याच्यानंतर जे 3,000 भाग आहेत हे देशातल्या फायनान्स, देशातले जे बँक्स आहेत त्यांनी आपले भाग घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर 1,000 भाग जे आहेत हे कंपल्सरी फॉरेन इन्स्टिट्यूशन्स, बाहेर देशातील कंपनीने घेतले पाहिजेत. असं नाही की तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या एकांनाच विकून टाकते, नाही, कंपनी डिसाइड करते की 10,000 पैकी 2,000 भाग सर्वसामान्य जनतेत पाठवा, 3,000 भाग जे आहेत ते आपल्या भारतातील संस्थांना विका. SBI असतील, खूप LIC असेल, LIC जवळ सुद्धा खूप साऱ्या संस्थांचे भाग असतात, राईट. त्याच्यानंतर 1,000 भाग आहेत ते बाहेर देशातील कंपन्यांना विका. त्याच्यानंतर राहिलेले जेवढेही आपल्या जवळचे 4,000 भाग आहेत ते विविध आपल्या स्पर्धकांना वगैरे विका, जेणेकरून आपला फायदा होईल, राईट. स्पर्धकांचे पण भाग घेतात. तुम्हाला माहित नसेल तर साधं सिंपल लॉजिक सांगतो मी, डीमार्ट. आता डीमार्टला कॉम्पिटिशन कोण आहे, क्विक कॉमर्स. क्विक कॉमर्स म्हणजेच कोण, झोमॅटो. झोमॅटो म्हणजेच काय, ब्लिंकिट आलं. आता डीमार्टचं ओनर, त्याला माहित आहे की घर बसल्या ठिकाणी लोकांना वस्तू ब्लिंकिट द्यायला, तर डीमार्टच्या ओनरनं स्वतःच्याच स्पर्धकांचे भाग खरेदी केले. बाबा आपलं बिझनेस कधी बुडेल, जेव्हा त्याच्या व्यवसायाची प्रगती होईल. मग एक काम करू, आपण त्याचेच भाग घेऊन टाकू. आपला धंदा बुडाला तर त्याचं वाढेल, त्याचं वाढलं तर आपल्या भागांच्या किमती वाढतील. म्हणून राधाकृष्ण दमानीनं ब्लिंकिट आणि झोमॅटोचे 300 करोड रुपयाचे भाग खरेदी केलेत. कळते का, ह्यालाच म्हणतात वाटपाचा आधार. म्हणजेच काही भाग ह्याला विकणे, काही भाग त्याला विकणे. कंपनी एकाच वेळी भाग जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना विकत नाही, काही भाग ह्याला, काही भाग त्याला विकत असते, सगळ्यांना एकदाच नाही विकत. त्याच्यानंतर भागांना जास्त मागणी. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त अर्ज खरेदीसाठी येतात, याच भागांना जास्त मागणी असं म्हणतात. ऑलरेडी आपण डिस्कस केला होता. माहिती पत्रक किंवा ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी संमती देत नाही. तथापि निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आता जास्त भागांना जास्त मागणी म्हणजे काय सांगतो की एक कंपनी 1,000 भाग विक्री करायला काढली आणि कंपनीला 5,000 ची मागणी आली. 5,000 ची मागणी म्हणजे एक जण मला 500 भाग पाहिजे, एक जण मला 200 भाग पाहिजे, अशा सगळ्यांनी मागणी केलेल्या भागांची जेव्हा बेरीज करतात तेव्हा त्याला एकूण मागणी म्हणतात. आता कंपनी जवळ भाग किती आहेत, 1000, तर त्या 1000 भागातून 5,000 वाटू शकत नाही. मग अशा वेळेस कंपनीला सेबीने चान्स दिलेला आहे की जेवढे तुमचे भाग आहेत त्याच्यातून आणखी एक्स्ट्रा 10% देऊ शकता. एक्स्ट्रा 10% म्हणजेच किती, 100. म्हणजेच तुमच्याजवळ आता किती भाग होतील, 1100 भाग होतील. दॅट्स इट, राईट. बाकीच्यांना सर भाग पैसे मिळणार का, नाही, बाकीच्यांना एक्स्ट्रा भाग काही मिळणार नाही. क्लिअर कट आहे. ज्यावेळी कंपनी भाग विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात, कंपनी भाग किती विकायला काढली, 1000, मागणी किती भागांची आली, 5,000, त्याला जास्त मागणी असे म्हणतात. मग आता कंपनी या सिच्युएशन मध्ये सेबीला सांगते की सेबी यार आम्हाला 1000 चे पैसे पाहिजे होते, लोक तर आम्हाला 5,000 चे द्यायला गेलेत, आता आम्ही कसं करू. सेबी म्हणते नाही, तुम्ही जेवढं, तुम्हाला जर 5,000 पाहिजे होते तर अगोदरच सांगायचं होतं, तुम्ही अगोदर 1,000 काय सांगला, आता पॉसिबल नाहीये.
जास्तीत जास्त 10% येऊ शकतं. मग कंपनी म्हणजे 10% म्हणजेच काय, माहिती पत्रक किंवा ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा तुम्ही माहिती पत्रक आणि ऑफर लेटर मध्ये किती भागांचे पैसे पाहिजे म्हणलात, 1000. मग ह्या 1000च्या जास्तीत जास्त भागांसाठी आम्ही विक्री संमती देऊ शकत नाही. तुम्ही जर अगोदरच माहिती पत्रक आणि ऑफर लेटर मध्ये 5000 सांगला असता तर आम्ही 5000 लिहिलो असतो, तुम्हाला संमती दिली असती. तुम्ही 1000 लिहिलात, आम्ही 1000 ची संमती दिली. मग कंपनी म्हणली सेबी आता आम्ही काय करावं, तर एक काम करा, निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्याचा अधिकार आहे. निव्वळ विक्री तुमची किती आहे, 1000, याच्यात 10% किती, 100. 1100चं देऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळू शकत नाही. राईट, डन. त्याच्यानंतर भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी काय सांगण्यात आलेलं आहे, प्रत्येक कंपनीला भागांची सार्वजनिक विक्री करण्यापूर्वी एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यता प्राप्त भाग बाजाराची परवानगी घ्यावी लागते. आता जर इंडियामध्ये जर तुम्हाला भाग विक्री करायचा असेल तर एक किंवा एक पेक्षा जास्त, पहिला BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई भाग बाजार, दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE जो की कोलकाताला आहे, दोन्हीची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. एकाची परवानगी घेतलं तरी चालेल, बट इंडियामध्ये आहेतच वेल नोन दोन, सो दोन्हीची परवानगी घेतली, दॅट्स इट. ओके, माहिती पत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे. तुम्ही जेव्हा भाग विकायला काढता, समजा तुम्हाला BSE ने परवानगी दिली, NSE ने परवानगी दिली नाही, एकाची तरी परवानगी मिळाली, मग तुमचा भाग जो आहे तो BSE वर रजिस्टर्ड होईल आणि तुमच्या माहिती पत्रकात तुम्हाला सर्व भागधारकांना सांगावं लागेल की आम्ही आमच्या कंपनीचा भाग भारतीय भाग बाजार ज्याचे नाव आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या भागात विकत आहोत. BSE ने परवानगी नाकारली, NSE ने दिली, तर तुम्हाला सांगायचं आहे आम्ही आमचे भाग नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये विकत आहोत. किती सोपं आहे. ओके, हे आपल्याला आणखी डीप मध्ये डिस्कस करायचं आहे 4, 5, 6व्या धड्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये. ओके, जर भाग बाजार आणि परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. राईट, आता बघा इनलाईन मध्ये मी तुम्हाला काही सांगतो. अपकमिंग आता ग्रो नावाची कंपनी आहे, ह्यांना पण यांचे भाग विकायचे आहेत. फॅब इंडिया, ओयो, बोट, बजाज एनर्जी, त्यानंतर स्टड्स नावाची एक हेल्मेट ऍक्सेसरीज कंपनी आहे, अरोहन फायनान्शियल, स्नॅपडील, ड्रूम, झेप्टो, फोन पे, हे सगळे लाईन मध्ये आहेत की ह्यांना पण ह्यांच्या कंपनीचं प्राथमिक भाग विक्री करून जनतेकडून पैसे जमा करायचे. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही 2026-27 मध्ये बघत असाल तर ऑलरेडी ह्या सगळ्यांनी ह्यांचे भाग विक्री करायला काढलेत. राईट, बट काही ना काही छोटे मोठे अडथळे येत असतात, काही ना काही ह्यांना जेवढे भाग पाहिजे सेबी तेवढे ह्यांना भागांची परमिशन देत नसते, म्हणून ही सगळी प्रोसेस जी असते ती टाइम घेते. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, काही काही वेळेला तर एका महिन्याच्यात सर्व गोष्टी क्लिअर होत असतात. बट कंपनीचे ओनर्स असतात, त्यांना वाटते की बाबा सध्या मार्केटमध्ये तेवढं कस्टमर्स नाहीयेत, सध्या मार्केटमध्ये तेवढी डिमांड नाहीये, अननेसेसरीली आपण ग्राहकांकडून पैसे घेतलो आणि समजा त्या हिशोबाने जर आपल्याला उत्पादन झालं नाही आणि कुठं ना कुठं युद्ध परिस्थिती निर्माण झाली, आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडला, तर मग लोकांचे फिजूल मध्ये पैसे घेऊन व्याज कशाला भरायचं, अननेसेसरीली कुठून त्यांना डिव्हिडंड द्यायचं, म्हणून कंपनी काय करत असते, ह्या सगळ्या गोष्टीचे विचार करून थांबत असते. आणि मग ज्या मोमेंटला योग्य वेळ आली त्या मोमेंटच्या टप्प्यात कंपनी कार्यक्रम करून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उचलत असते. इवन हेच नाही, जिओ सुद्धा आहे, फ्लिपकार्ट सुद्धा IPO आणणार आहे, मिशो सुद्धा आहे, खूप सारे कंपनीज त्यांचा IPO आणणार आहेत. आणि याच्या अगोदर एक पॉइंट आपण बघितलं होतं ज्याचं नाव होतं भागांना जास्त मागणी. आता कसं ओळखू येते भागांची मागणी कमी आहे का जास्त आहे, इथं मी तुम्हाला शो करतो. ओके, उदाहरणार्थ चेक करा, इथे एका कंपनीचं नाव तुम्हाला दिसत असेल, अटलांटा इलेक्ट्रॉनिक्स, 7.3 इंटू सबस्क्राईब, म्हणजेच कंपनीला जर 1000 पाहिजे होते तर लोक 7300 रुपये द्यायला तयार आहेत. हे लगेच ओळखू येते. ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं. गणेश कंझ्युमर 0.7x, म्हणजे कंपनीला 1 लाख पाहिजे तर लोक 70,000च द्यायला. सोलार वर्ल्ड एनर्जी 2.3x, कंपनीला जर 1 लाख पाहिजे तर लोक 2,30,000 द्यायला तयार आहेत. म्हणजेच यांच्या भागांची मागणी कशी आहे, जास्त आहे, उलट ह्याच्या भागांची मागणी कशी आहे, कमी आहे. आता याला 1 लाख पाहिजे,
लोक 70,000 द्यायलेत. मिनिमम विक्री काढलेल्या भागांपैकी 90% रक्कम व्हायला पाहिजे. आता जर लोकांनी येणाऱ्या 2-3 दिवसात जर अप्लाय केलं नाही, याचा लास्ट डे आहे, लास्ट डे पर्यंत जर 90% रक्कम जमा झाली नाही तर समजायचं या कंपनीला भाग विक्री करता येणार नाही. मग सर ज्या लोकांनी 70,000 दिले त्यांचं काय, त्यांचे पैसे त्यांना परत येऊन जातील. ओके डन. त्याच्यानंतर भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर मध्यस्थांची नियुक्ती. सार्वजनिक विक्रीच्या वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकेची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. आता व्यापारी बँकेची नेमणूक कशासाठी करावी लागते, कारण मोठ्या प्रमाणावर पैसे येत असतो, राईट. आता मी जर ह्या अटलांटा इलेक्ट्रॉनिक्स वर जर गेलं आणि मला अर्जाची रक्कम पेड केली तर हे ऑटोमॅटिक हे जे आहेत इथून जे पैसे जातात ऑटोमॅटिक कंपनीनं नियुक्त केलेल्या बँकेत जातात आणि कंपनी एकापेक्षा जास्त बँकेची नियुक्ती करते. आता माझं ऍप्लिकेशन ग्रो आहे तर ग्रो वरून जेवढेही भागदार खरेदी करतील त्यांचे पैसे ICICI बँकेत जातील उदाहरणार्थ. त्याच्यानंतर झिरोडा नावाचं एक ऍप आहे, तिथून जे भागधारक या अटलांटा इलेक्ट्रिकल्सचे भाग खरेदी करतील त्यांचे पैसे ऍक्सिस बँकेत जातील. म्हणजे कंपनी काय करायली, एकापेक्षा जास्त बँकेची नियुक्ती करायली जेणेकरून काय प्रॉब्लेम कंपनीला येऊ नये. काय सांगण्यात आलेलं आहे, सार्वजनिक विक्रीच्या वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकेची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. विक्री नोंदणी अधिकारी, पैसे गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रमाणित सिंडिकेट बँक्स, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची सुद्धा नेमणूक केली जाते. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, विक्री नोंदणी अधिकारी म्हणजेच काय, अशी संस्था जी कंपनीच्या वतीने भागधारक व कर्जरोखे यांची नोंद ठेवते. छोटे मोठे संस्था असतात जे असे कामं करत असतात. त्यानंतर स्वप्रमाणित सिंडिकेट बँक्स म्हणजेच सेबीने प्रमाणित केलेल्या अशा बँका जे ASBA सवलतीच्या गुंतवणूकदारांना पुरवितात. आता ASBA म्हणजेच काय, हे कशा पद्धतीने काम करते काय नाही हे आपल्याला डिस्कस करायचं आहे सर्वसाधारण तत्वेच्या व्हिडिओज मध्ये, राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हा आणि ह्याच्या मागचा दोन्ही व्हिडिओ किचकट आहेत, व्यवस्थित वारंवार पहा. खूप काही गोष्टी मी याच्यामध्ये सांगितलेलो आहे जेणेकरून ऍट फर्स्ट जर तुमचं कॉमर्स नसेल, इश्यू ऑफ शेअर्स तुम्हाला धडा झाला नसेल तर तुम्हाला अवघड जाईल. बट ट्रस्ट मी 2-3 वेळेस व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर होतात, राईट. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DHV अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.